असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मी नागपूर हेडक्वार्टर ठेवलं होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये मी संभाजीनगर आणि आसपासचा भाग हा हेडक्वार्टर ठेवलं होतं, तिसऱ्या चौथ्या टप्प्याकरता मी पुणे माझं हेडक्वार्टर केलं. आता आसपासनं माझं हेडक्वार्टर मुंबईला शिफ्ट करतो. योजना कुठली बंद झालेली नाही. स्मार्ट सिटीची योजना चालली आहे. स्मार्ट सिटी आज म्हटलं की उद्या होऊ शकत नाही. हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत आपले हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गतच होत आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन जे होतं ना एखाद्या शहराचं, हे प्रोसेस आहे. ही 2 वर्षात 3 वर्षात होत नाही. हे प्रोजेक्ट आपण आता एसटीपीचे प्रोजेक्ट आहेत, एसटीपीच्या प्रोजेक्टला 5-5 वर्ष लागतात. त्यामुळे आता एक डिलिव्हरी सुरू झाली आहे. जसं आता मेट्रोची डिलिव्हरी झाली, आता पुढची डिलिव्हरी होईल. काही एसटीपी आता तयार झाले, काही आपले कचऱ्यावर वीज निर्मिती सारखे प्रोजेक्ट आपले तयार झाले. त्यामुळे साधारण एका ट्रान्सफॉर्मेशनला 8 वर्ष तरी किमान लागतात. ते सगळे चाललेलं आहे. आले तर उद्धव ठाकरेंना आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल असं अरविंद केजरीवालांनी आताच पत्रकार परिषदेत. मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल हे स्वतः करतायत, भूमिका तयार करतायत. अरविंद केजरीवालजी यांना कोर्टाने इंट्रीम बेल दिली. जर त्यांची केस प्रायमा फेसी नसती तर त्यांना रेग्युलर बेल मिळाली असती. आणि ती इंट्रीम बेल देतानाही कोर्टाने सांगितलं आम्ही अपवाद करतोय. आणि हे देखील सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपलं कामकाज डिस्चार्ज करता येणार नाही. हे सगळं झाल्यानंतर देखील ते बाहेर असे आले जणू काही एखादे स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाहेर आले. त्याच्यामुळे त्यांना हा नरेटिव्ह करावाच लागणार आहे की कुठेतरी विरोधकांवर या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते. प्रश्न एवढाच आहे की कारवाई जर चूक असती तर देशाच्या हायकोर्टाने आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाने किमान काहीतरी ताशेरे ओढले असते, काहीतरी रिलीफ त्यांना दिला असता. या उलट ही केस प्रायमा फेसी आहे, यांना त्याच्यामध्ये रिलीफ देता येत नाही, पण आम्ही अपवाद म्हणून देतोय कारण त्यांना निवडणुकीत प्रचार करता यावा. अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळाले. गरीबासारखा आणि श्रीमंतासारखाचा विषयच नाही आहे. त्यांचे सत्कार होऊन राहिले आहेत. त्यांनी काही मोठं कार्य तर केलेलं नाहीये. महान कार्य करून जेलमध्ये गेले का? बाहेर आल्यावर कशाचे सत्कार घेतात? ते केजरीवालच्या अटकेच्या अनुषंगाने तुमच्याही आणि गिरीश महाजनांच्या अटकेचा प्रयत्न पुण्यातून झाला होता. तुम्हाला त्याची कल्पना आहे. गिरीश महाजन आणि बाकीच्यांचा तर मी पर्दाफाशच केला ना. मी तर त्याचे व्हिडिओज दिले, थेट व्हिडिओ, अगदी कसं प्लॅनिंग चाललेलं आहे, कसं काय कुठे प्लॅन करा, कशा प्रकारे पोलिसांनी जायचं, ते सगळं आलेलं आहे. त्याची चौकशी चालली. आता सीबीआय कडे गेली आहे ती चौकशी, अंतिम टप्प्यात आहे ती चौकशी. माझ्या अटकेकरता एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती. केसापासून नखापर्यंत त्यांनी माझी चौकशी केली. पण मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मी जेव्हा इतका अग्रेसिव्हली सरकारवर जातो त्याच काचेच्या घरात राहतो. त्याच्यामुळे त्यांनी खोट्या केसेस करायचा प्रयत्न केला. पुरावा त्यांना काही मिळाला नाही. आणि एवढंही सांगतो की पोलिसांनी देखील त्यांच्या अधीनस्थ जे होते त्यांनी साथ दिली नाही. त्यांनी सांगितलं आम्ही असं करणार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही स्वतःचा एक आयाम बनवला होता. पण गेल्या 10 वर्षात मोदींच्या कार्यकाळामध्ये विरोधी पक्षच आपल्या समोर नको अशा पद्धतीची एक रणनीती अवलंबण्यात आली केंद्रापासून राज्यापर्यंत. काय नेमका दूरगामी परिणाम होऊ शकतो? पहिल्यांदा तर आपलं स्टेटमेंटच चूक आहे की अशी रणनीती अवलंबली. अशी रणनीती अवलंबून काही होत नसतं. असं कोणी करतही नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्माने खाली, कारण काँग्रेसला ज्यावेळेस माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये कॅलिबर नाही आहे, तरी त्याच नेत्याला 17 वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा लॉन्च फेल गेला. उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये क्रेडिबल अपोजिशन असलं पाहिजे. बघा, राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं, वर खाली जात असतात.
एक काळ असा होता, आमचे 2 आले होते. आम्हाला हिडवलं जायचं की पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. पण त्याही वेळी आम्ही क्रेडिबल अपोजिशन ही आमची भूमिका सोडली नाही. आणि देशाला आवश्यकता पडली, समाजाला आवश्यकता पडली, त्यावेळी आम्ही देशाच्या बाजूने उभे राहिलो. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अपोजिशन मॅच्युरिटीच दाखवायला तयार. देशाकरता समाजाकरता भूमिका घ्यावी लागते, पण त्यांची एकच भूमिका आहे, मोदींना शिव्या द्या. याच्या पलीकडची भूमिका नाही. आणि म्हणूनच मग आज आपल्याला पाहायला मिळतं, कधी त्यांच्यातलं कोणी म्हणतं पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्याला भारताने घाबरलं पाहिजे, कोणी म्हणतं कसाबची बदनामी केली. म्हणजे हे जे काही नरेटिव्ह, जी भाषा पाकिस्तान बोलतं ती भाषा जर आमचे विरोधी पक्षनेते बोलायला लागले, तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभवायला ते तयार नाहीत. त्यांनी अजूनही आपली भूमिका स्वीकारलेली नाही आहे, ते त्याच नैराश्यात. सर, या निवडणुकीत अनप्रेसिडेंटेड पॉलिटिकल क्लस्टर्स तयार झालेली आहेत, त्याच्यामुळे मतदार थोडेसे नाराज आहेत. म्हणजे ज्यांचे कोर वोटर्स आहेत, तुमचे असतील किंवा विरोधकांचे असतील, या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच वेळेला मोदी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांवरती त्याची आत्मा म्हणून टीका करतात. आणि 8 दिवसांनी नंदुरबारला जी सभा होते, त्या सभेमध्ये पुन्हा त्यांना महायुतीमध्ये येण्याचं निमंत्रण देतात. तर या सगळ्या गोष्टींनी संभ्रम वाढत नाही, कारण तुमची सगळ्यांची स्टेट लेवलची लिडरशिप जी आहे त्यांची गोची होत नाही. तसंच ऍड करतो की मुख्यमंत्री सिरियस ऑफर आहे का, ते का टॉन्ट आहे? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. त्याचं कारण असं आहे की आमच्या इथे माध्यम इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोलण्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आलं नाही. कारण अनेक लोकांनी दाखवलं की मोदीजींची शरद पवारांना ऑफर, ही ऑफर नाही, हा सल्ला आहे. याचं कारण मोदीजी काय बोलले, मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे, त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय आहे हा पवार साहेबांना समजतोय. त्याच्या पुढे ते असं म्हणाले की काँग्रेस हे डुबती नाव आहे, काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं, तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील. याचा अर्थ ऑफर होत नाही, याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय, डुबत्या नावेत चालल्या, आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावेमध्ये तुम्ही चालला आहात, अशा प्रकारचा तो सल्ला आहे. आणि तुम्ही एक गोष्ट बघा, एक गोष्ट तुम्हाला, पवार साहेबांनी हे सांगितलं की 5 वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे, आणि ते सत्यही आहे. पवार साहेबांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली, ज्या ज्या वेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले. आपण 1977 पासून तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय, आणि तो संदर्भ मोदीजींचा होता, ही ऑफर नाहीये. रिजेक्ट केलं नाही, ते करावंच लागेल, त्यांना पर्याय काय. असं म्हणणं जेवढी निवडणूक सोपी वाढत होती, म्हणजे अगदी 400 पासून सुरुवात झालेली होती, आता त्या संख्येमध्ये पुढे मागे व्हायला लागलेलं आहे. तर जेवढं तुम्हाला मित्रपक्ष, म्हणजे आता जे तुमचे मित्रपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सोपी जाईल वाटत होतं, तेवढी आता जात नाहीये का? आणि दुसरा प्रश्न वेगळ्या विषयावरचा, दुष्काळाशी रिलेटेड आहे. दुष्काळाची घोषणा झालेली आहे, पण अनेक भागामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की क्रेडिट पॉलिटिक्समुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदत मिळत नाहीये. पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर एवढंच आहे की तुमच्या मनात ही निवडणूक जेवढी कठीण दिसते आहे तेवढी आमच्या करता नाहीये. आम्हाला ती निवडणूक जशी पहिले अपेक्षित केली होती तशीच या ठिकाणी वाटते. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. हे खरं आहे की
पवार साहेब, उद्धवजी एक नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जागा येत आहेत. त्यांनी तर 35 जागा वगैरे सांगितल्या. मी तर त्यांचे धन्यवाद मानले की 13 जागा तरी आम्हाला दिल्या त्यांनी. तो प्रश्न नाही आहे. हा जो काही नरेटिव्ह हा सुपरफिशियल नरेटिव्ह आहे. तिन्ही पक्ष मिळून नीट आमची निवडणूक चाललेली आहे. अपेक्षित जागा आम्हाला मिळतील. दुष्काळाच्या संदर्भात आता आचारसंहितेमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना दुष्काळाचे अधिकारच नाही आहेत. ते अधिकार पूर्णपणे प्रशासनाला आहे आणि प्रशासन जिथे पाणी सोडलं पाहिजे तिथे पाणी सोडत आहे, जिथे टँकर दिले पाहिजे तिथे टँकर देत आहे. आणि आता तरी क्रेडिट करता कुठलाही राजकीय नेता ते अडवू शकत नाही, कारण त्यांना ते अधिकार नाही. जरांगे पाटलांचे सेट किती होईल या निवडणुकांवरती? जरांगे पाटील रोज सभा घेत आहेत की ज्या सत्ताधाऱ्यांचे होते त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू ते कुठल्या पक्षाच्या बाजूने होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे. जेव्हा भेटेल तेव्हा सांगेल तुम्हाला. पत्रकार सोडून कोणी प्रश्न विचारला? अजितदादा बीड मध्ये म्हटले की पंकजाताईचं